होन्नावर तालुक्यातील हळदीपूर या ठिकाणी असणाऱ्या मठाच्या स्वामींवर मठामध्ये महिला भक्तगणांना अत्याचार केल्याचं उघडकीस आल्यानं सदर मठाच्या स्वामीजींना कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, केरळ आदी राज्यातील समाज बांधवांनी बैठक घेऊन हळदीपूर मठांच्या स्वामींना पदावरून स्वतःहून उतरण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यामुळे स्वामी स्वतःहून सदर पदावरून उतरले होते। याचबरोबर हळदीपूर मठाच्या व्यवहारामध्ये पैशाचा अपहार झाल्यानं पुन्हा बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीत कारवार येथील अजित पोकळे यांनी सदर झालेल्या पैशाचा घोटाळा तसेच स्वामीजींविरुद्ध आवाज उठवल्याने त्या ठिकाणी असलेल्या सदस्यांचा व समाज बांधवांची शाब्दिक चकमक झाली। जगतगुरु से बात किया, क्या फायदा हुआ? मठ का पैसा गया, मठ का महिलाओं के अत्याचार किया, तो जमीन बिकी और आप लोग अभी मीटिंग बैठ कर करें। अभी बुलाओ ये सब पुलिस को बुलाओ, एफआईआर करो। 22 साल मजा किया मठ पे, 22 साल। गाड़ी का कलर ये पसंद नहीं, दूसरा कलर। हाँ, एक गाड़ी लिया था इनोवा, उसका कलर पसंद नहीं आया, दूसरा कलर किया। ये क्या धंधा है? उसको जेल में पहला भेजो। अभी जेल पे आप एफआईआर करो, क्या एफआईआर करो। और यही मठ ने उसके बाप को 27 लाख का बंगला दिया, 27 लाख का बंगला बांट के दिया। किसको पूछ के? समाज को पूछ के दिया। यावेळी यामधील श्याम पोकळे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे, परंतु अजूनही याबाबत कोणत्याच पोलीस स्थानकात नोंद झालेली नाही। ब्युरो रिपोर्ट KMM मराठी, बेळगाव। आदर्श ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। आदर्श ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगावी।